दिवस प्रभूचा आहे, उल्हास व सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन. अनुवाद याचा 28 अध्याय 1 ते 6 वचन. अनुवाद याचा 28 अध्याय 1 ते 6 वचन. आज मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च स्थानी नेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले तर तुम्हाला हे आशीर्वाद मिळतील. तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुले बाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासराकरणावर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने सदोदित भरलेल्या राहतील. तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदा सर्व काळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आमेन. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन. अनुवादाचा ग्रंथ त्याचा 28वा अध्याय 1 पासून तर 6 पर्यंतची वचने आपण पाहूया. हे की आज्ञाधारकाद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळतो. आज जगामध्ये बघा ना, लोक खूप काही मिळवण्यासाठी धडपड करत आहे, शक्ती खर्च करत आहे आणि सगळं आपलं ज्ञान, आपलं सगळं टॅलेंट आणि सगळं काही गोष्टी खर्च करत आहे, सगळं काही मिळवण्यासाठी. परंतु परमेश्वर म्हणतो की फक्त तू माझ्या आज्ञामध्ये राहा, माझ्या मार्गामध्ये चाल, म्हणजे हे जे सगळे आशीर्वाद आहेत, आर्थिक असो, भौतिक असो, सामाजिक असो, स्वर्गीय असो, ते सगळे तुझा मागे ते धावत येतील. प्रियानो, आज तुम्ही आणि मी ज्या गोष्टीसाठी धावपळ करत आहो ते आशीर्वाद ते लपलेले आहेत. ते ह्यामध्ये की आम्ही परमेश्वराच्या मार्गामध्ये चालावं. परमेश्वराचा मार्ग, काम करा, ड्युट्या करा, तुमचे जॉब करा, सगळ्या काही गोष्टी करा, परंतु परमेश्वर सांगतो की त्याच्यामध्ये माझ्या आज्ञामध्ये राहा.
काम करतो आहे, आज्ञामध्ये राहा, प्रामाणिकपणे राहा, तर परमेश्वराचं वचन सांगतं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे धावत येतील. आज आम्ही ज्या गोष्टीच्या मागे धावत आहोत ना, त्या गोष्टी मागे धावणं सोडून आम्हाला परमेश्वराचा मागे धावायचं आहे. ती नीतिमत्वता मिळवण्याचा मागे धावायचा आहे, ती धार्मिकता मिळवण्याचा मागे धावायचा आहे, त्याच्या वचनाचा मागे आम्हाला धावायचा आहे, आम्हाला त्याच्या प्रार्थनेसाठी आम्हाला धावायचं आहे, त्याला आरोढी करण्यासाठी आम्हाला धावायचं आहे. प्रियांनो, आज आम्ही जगाकडे धावत आहोत, जगाच्या गोष्टीकडे धावत आहोत आणि कुठे ते आशीर्वाद आहे. आम्ही म्हणतो की हे माझं याच्यानी मिळवलं, त्याच्यानी मिळवलं, बऱ्याच गोष्टी आम्ही बघतो, परंतु प्रियांनो, त्या मिळवण्यामध्ये आशीर्वाद नाही. आशीर्वाद त्यामध्ये आहे जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराच्या मागे जाऊन परमेश्वर ते आशीर्वाद देतो. परमेश्वराचा आज्ञाधारक मानून जे आशीर्वाद तो देतो, त्या आशीर्वादामध्ये समाधान आहे, त्या आशीर्वादामध्ये शांती आहे, त्या आशीर्वादामध्ये खूप मोठं कार्य आहे आणि त्या आशीर्वादामध्ये परमेश्वराचं प्रेम आहे आणि तो आशीर्वाद कधीही संपत नाही. प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही कोणत्या गोष्टीच्या मागे धावत आहोत, आम्ही कोणत्या गोष्टीच्या मागे पडत आहोत, आम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो. आज जगाला जे प्राधान्य देतात ना, ते परमेश्वरापासून दूर आहेत, त्याच्या आशीर्वादापासून दूर आहेत, त्या गुपित आशीर्वादापासून ते दूर आहेत. प्रियांनो, यदि तुम्हाला आणि मला परमेश्वराचा सत्य अनुभव, त्याच्या आशीर्वादाचा अनुभव घ्यायचा आहे, तर त्याचा नीतिमत्व मिळवण्यासाठी पाठीमागे धावा, परमेश्वराचा मागे लागा, तर प्रियांनो, ते आशीर्वाद आपोआप धावत येतील. आज जगामध्ये भरपूर लोक ज्या गोष्टी करत आहे, आम्ही बघतो त्या सगळं काही मिळवतील, परंतु परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यामध्ये राहणार नाही. आज आम्हाला जे पाहिजे आहे तर परमेश्वराचा आशीर्वाद, आम्हाला जे पाहिजे आहे तर देव तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करावं, हे आम्हाला पाहिजे आहे. प्रियांनो, तर आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, आम्ही आज देवाचा त्या नीतिमत्व मिळवण्याचा मागे, त्या धार्मिकता मिळवण्याचा मागे आपण धावूया, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. या प्रियांनो, स्तुतीस पात्र भयाशोग्य आमचा जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. प्रभू, ह्या वेळेस आमचं जीवन परमेश्वर बाप्पा तुझ्या हाती समर्पित करतो आहे. आज देव बाप्पा, आम्ही ज्या गोष्टीचा पाठीमागे लागलेलो आहोत, त्या गोष्टी आमच्यापासून दूर कर माझा परमेश्वर बाप्पा, आणि त्या गोष्टी दूर करून आम्हाला तुझ्या मार्गाने चालव. प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझ्या मध्ये राहण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आणि नक्कीच प्रभू, हे आशीर्वाद आम्ही प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, आम्ही चांगल्या वाट्याला मुकणार नाही. प्रभू परमेश्वरा, असा तू आशीर्वाद देशील आम्हाला ठाऊक आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.